टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, परंतु राज्य शासन लाडक्या बहिणीकडे लक्ष देत आहे, परंतु राज्य शासनाच्या अंतर्गतच येणाऱ्या या लाडक्या आशाताई यांच्याकडे कोण लक्ष दिलं, असं काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळं या ताईंना मोठी कसरत करून आपल्या गरोदर मातांसाठी पोहोचावं लागत असतं, लसीकरणासाठी जावं लागत असतं, अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्येला तोंड द्यावं लागत असतं। त्यासाठी या आशांच्या ताईंच्या काय समस्या आहे, या नेमका काय परिस्थिती यांच्यावाली जे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आशाताई आहे, यांच्याकडून विचारूया की काय परिस्थिती आहे डिलिव्हरीसाठी, या रुग्णालयासाठी, या रुग्णांसाठी कशी परिस्थिती असते आणि याच्यावरती कशा उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात असतात। ताई, आपलं नाव काय आहे आणि काय नाव आहे आपलं वाले आणि आपल्याला काय समस्या होत असतात? माझं नाव बाली ईश्वर वसावे आहे आणि मला ही समस्या आहे की माझ्या पाड्यात रस्ता बरोबर नाही आहे आणि माझ्या पाड्यात एम्ब्युलन्स पण नाही जात आहे आणि मी सगळं प्रयत्न करते आहे माझ्यासाठी, म्हणजे माझ्या गावात म्हणजे बाल मृत्यू नको व्हायला पाहिजे, माता मृत्यू नको व्हायला पाहिजे आणि जेणेकरून मी स्वस्तात माता डिलिव्हरी व्हायला पाहिजे असं प्रयत्न करते मी। माझी एकच विनंती आहे की मला जे खाजगी गाडी करून मी भाडं करून गाडीवाल्याने घेऊन जाते, तर मला 2023 पासून पैसे भेटले नाही आहे आणि त्या गाडीवाल्यांना पैसे भेटले पाहिजेत आणि मी जे करून मी स्वस्त डिलिव्हरी बायांना म्हणजे डिलिव्हरीसाठी मी घेऊन जाते। तर दादा माझं हे म्हणे आणि शासनाने आम्हाला निधी द्यावीत आणि निधी दिले तर आम्हाला दादानी पैसे दिले तर गाडीवाल्याचे पैसे देण्यात हरकत काही नाही। ताई, पण रुग्णवाहिका दिलेल्या आहेत तुमच्या इथं, तुम्ही जसं सांगता की रस्ता नाहीये, परंतु रुग्णवाहिकापर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने कसरत जी ती करावी लागत असते तुम्हाला आणि रुग्णवाहिका पोहोचत नाही का त्या ठिकाणापर्यंत? हो, नाही पोहोचत, आम्ही जोडी बांधून घेऊन रस्त्याला आणतो, मग गाडीने घेऊन जातो। तुम्ही स्वतः सांगितलं की खाजगी गाडी करावा लागत असते, मग याचे जो काय पैसा असेल तो पैसा नेमका कोण देत असतो? आम्ही स्वतः करतो खर्च आणि एखाद्या दिवशी गाडीवाला सांगतो पेट्रोल आहे ताई राहू दे, तुमच्याकडे पैसे नाहीत, ते त्या दिवशी राहू देतो आणि जेणेकरून आमच्याकडे जर पैसे असले तर आम्ही स्वतः देऊन देतो पैसे। निश्चितच शासनाच्या योजना आहेत, परंतु या योजना खऱ्या अर्थाने प्रभावीपणे राबवल्या जातात का नुसत्या कागदावरच राहतात, असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। रुग्णांसाठी रुग्णवाहिका दिलेल्या आहेत, परंतु जर रस्ता नसेल तर या रुग्णवाहिका कशा पोहोचतील असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। तर या आशा वर्करांकडून स्वतः खिशातून पैसे टाकून खाजगी वाहन करून या गरोदर माताला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत जी ते होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, तेलखेडी, धडगाव, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।